सोयाबीन उत्पादन करणारा शेतकरी 100% तोट्यामध्ये आहे। आपण सोयाबीन पेरतो आहोत, त्यातून आपल्याला नफा मिळणार नाही हे माहीत असताना सुद्धा आपण सोयाबीन का पेरतोय हा प्रश्न त्याला का पडत नाही, हा प्रश्न त्याला पडला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे। कारण की एका 5 एकरावाल्या शेतकऱ्याचं उदाहरण जर घेतलं तर त्याला 1,25,000 रुपये त्या 5 एकरामध्ये उत्पादन खर्च येतोय आणि त्याला सरासरी 5 क्विंटल जर एकरी सोयाबीन पकडलं तर 25 क्विंटल सोयाबीन होतं। 4,000 रुपयाचा भाव आहे, 25 × 100 1,00,000 रुपये होतात। म्हणजेच त्याच्या मजुरीसह त्याला 1,25,000 रुपये खर्च येतो आहे आणि त्याला मिळतात 1,00,000 रुपये। 25,000 रुपये त्याचा निव्वळ तोटा त्याच्यामध्ये होतो आहे। मग हा आदबट्ट्याचा व्यवसाय आपण का करावा? हे केल्यापेक्षा आपण आपली शेती पडीक ठेवलेली काय वाईट हा प्रश्न शेतकऱ्याला का पडत नाही? आणि सरकार क्या समस्या सुलझाए, सरकार हीच समस्या आहे। सरकार तुमच्यासाठी काही करणार नाही। येत्या 70-75 वर्षात सर्वजण बदलले, मजुरापासून व्यापाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंत सगळे बदलले, आपण जसे थे आहोत